नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजपासून आपण मराठी व्याकरण कव्हर करणार आहोत. तर नोंदणी विभागातील शिपाई पद भरतीची जेवढी काठिण्य पातळी देण्यात आलेली आहे त्या पद्धतीनं आपण हे जे मराठी व्याकरण आहे कव्हर करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे तेवढंच आपण या मराठी व्याकरणमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर वाईज हे मराठी व्याकरण कव्हर केलं जाईल आणि प्रत्येक 2 चॅप्टर नंतर तुम्हाला एक टेस्ट पण दिली जाईल. संभाव्य प्रश्न पण त्यामध्ये तुमचे कव्हर होऊन जातील. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला या व्याकरणाचा फायदा होणार आहे. आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो. जर आपण पाहिलं तर वर्णमाला, जे आपला पहिला चॅप्टर आहे वर्णमाला. बघा, तुमच्याकडे वही पेन असेल तर वही पेन घेऊन लिहून घ्या. शॉर्ट ट्रिक्स पण मी यानंतरच्या चॅप्टरमध्ये सांगणार आहे. सुरुवातीचा आपला वर्णमाला हा चॅप्टर आहे. याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण आज पाहणार आहोत. तर पहिला आपला चॅप्टर आहे वर्णमाला. तर वर्णमालाविषयी काय महत्त्वाचं आहे, मग वर्ण किती आहे परीक्षेमध्ये तुम्हाला हे पण विचारलं जातं. वर्ण काय आहे हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्या पद्धतीनं आपण आज कव्हर करत आहोत. तर वर्णाची व्याख्या जर आपण पाहिली या ठिकाणी, तर आपल्या मुखाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर मग ते मूलध्वनी काय आहेत, मग ते स्वर असतील, मग ते व्यंजन असतील, मग ते स्वरादी असतील, तर हे सगळे मूलध्वनी आहेत. मग आपल्या मुखातून बाहेर पडणाऱ्या वर्णांना आपण मूलध्वनींना आपण वर्ण या ठिकाणी म्हणत असतो. मग वर्ण लिहिण्याची सांकेतिक भाषा कशी आहे, जर देवनागरीमध्ये आपण पाहिलं तर क लिहिण्यासाठी काय सांकेतिक भाषा आहे, तर ही सांकेतिक चिन्ह देवनागरी लिपीमध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग या पद्धतीनं क आपण लिहितो देवनागरी लिपीतील सांकेतिक चिन्हानुसार. त्यामुळे मूलध्वनी जे आहेत आपल्या मुखाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. त्याच्यानंतर मग मूलध्वनी कशा कशापासून बनलेले असतात, तर स्वर असेल, व्यंजन असेल, स्वरादी असेल, यांना मिळून मूलध्वनी या ठिकाणी बनत असतात. तर महत्त्वाचं आहे, व्याख्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारली जाणार नाही, परंतु एकूण वर्णांची संख्या किती हे नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तर आधुनिक आत्ताच जर आपण पाहिलं तर सर्व अपडेट झाल्याच्या नंतर आपण पाहिलं तर आता एकूण 52 वर्ण आपल्याला मराठीमध्ये असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. 52 वर्ण या ठिकाणी मराठीमध्ये असलेलं पाहायला मिळतं. मग स्वरांमध्ये काय काय ॲड झालं आहे, व्यंजनांमध्ये काय काय ॲड झालं आहे. यापूर्वी जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा जुन्या पुस्तकांमध्ये 48 वर्णांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या पुस्तकामध्ये आपल्याला 50 वर्णांची संख्या असलेली या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु आता सर्व अपडेट झाल्याच्या नंतर एकूण 52 वर्ण असलेलं आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतं. तर मग ते कोणती कोणती आहेत, काय आहेत, पुढं आपण पाहणारच आहोत. त्यानंतर मित्रांनो, पुढं जर आपण पाहिलं तर वर्णांचे एकूण 3 प्रकार पडतात. तर वर्णांचे एकूण 3 प्रकार पडतात. तर मग ते प्रकार कोणते कोणते, तर स्वर असेल, व्यंजन असेल, स्वरादी असेल, असे 3 वेगवेगळे प्रकार वर्णांचे आपल्याला पाहायला मिळतात. तर वर्णांची संख्या पण लक्षात ठेवा, एकूण वर्णांची संख्या 52 आहे. परीक्षेमध्ये यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. जर आपण स्वर पाहिले, एकूण स्वर जर पाहिले तर एकूण स्वरांची संख्या ही 14 आहे. एकूण व्यंजनांची संख्या ही 36 आहे आणि स्वरादी या 2 आहेत. व्यंजने 36 कशी झालेली आहेत, स्वर 14 कसे झालेले आहेत ते पण आपण पाहणार आहोत. यानंतर जर आपण पाहिलं तर स्वराबद्दल आपण पाहू शकतो. या ठिकाणी स्वराची व्याख्या काय देण्यात आलेली आहे, की ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्र असतो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. जर आपण अ घेतलं तर अचा उच्चार कसा येतो मित्रांनो, तुम्हीही स्वतः करून बघा, तुम्हीही करत चला, प्रॅक्टिस करा. तुम्हाला ही बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिसमधून लेक्चरमध्येच माहिती होतील. अचा ज्यावेळेस आपण उच्चार करतो तर अला जोडून दुसरा कुठलाही स्वर किंवा दुसरं कुठलंही व्यंजन या ठिकाणी येत नाही. म्हणून स्वर जे आहेत हे स्वतंत्र आहेत. त्याच्यामुळे स्वरांची व्याख्या कशी येते, की ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्र असतो त्या वर्णांना स्वर म्हटलं जातं. यानंतर स्वर हे पुनरुच्चारित असतात. तर आधुनिक मराठीमध्ये एकूण 14 स्वर आहेत. जर आपण पाहिलं तर आधुनिक मराठीमध्ये एकूण 14 स्वर आहेत. जर आपल्याला पारंपरिक स्वर विचारलं तर पारंपरिक स्वर हे 12 होते. त्याच्यानंतर 2009च्या शासन निर्णयानुसार ॲ आणि ऑचा समावेश हा मराठीत करण्यात आलेला आहे, स्वरांमध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं स्वरांची संख्या ही 14 झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्वर कोणते कोणते आहेत. मग अ असेल, ई असेल, उ असेल, ऋ असेल,
लू असेल, आ असेल, ई असेल, उ, ए, ऐ, ओ, औ, ॲ आणि ऑ. तर हे जे ॲ आणि ऑ आहेत यांचा जो समावेश आहे 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार ॲ आणि ऑचा समावेश मराठीमध्ये केला गेल्याने मराठीमध्ये स्वरांची संख्या एकूण 12 वरून 14 झालेली आहे. तर मूळ स्वर किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण स्वर किती असा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपल्याला 14 हे उत्तर देता येईल. तर मग परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की ॲ आणि ऑचा समावेश मराठीमध्ये कोणत्या साली करण्यात आलेला आहे. तर 6 नोव्हेंबर 2009 साली ॲ आणि ऑचा जो समावेश आहे तो मराठीमध्ये करण्यात आलेला आहे, स्वरांमध्ये करण्यात आलेला आहे. तर मग हे ॲ आणि ऑ आले कुठून? जसं आपण इंग्लिश शब्द वगैरे पाहिले ज्या ठिकाणी ऑलिम्पिक आहे, तर या ठिकाणी आपल्याला असं लिहायला लागतं. त्याच्यामुळे हा जो शब्द आहे मराठीमध्ये घेण्यात आलेला आहे. अकॅडमी जर असेल तर मराठीमध्ये आपण अकॅडमी अशा पद्धतीने लिहितो. म्हणून ॲ आणि ऑचा समावेश मराठीमध्ये 2009मध्ये करण्यात आला, परंतु यांचा समावेश हा स्वरांमध्ये करण्यात आला. त्यामुळे स्वरांची संख्या ही 12 वरून 14 झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर आधुनिक मराठीमध्ये किंवा मराठीमध्ये सध्या स्वरांची संख्या किती आहे? तर एकूण 14 स्वर मराठीमध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हे जे काही मी व्याकरण कव्हर करत आहे तुम्हाला नोंदणी विभागातील फक्त शिपाई पद भरतीसाठी काय काठिण्य पातळी देण्यात आलेली आहे त्या दृष्टीतून हे मराठी व्याकरण आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. त्याच्यामुळं कुठल्या गोष्टी मी स्किप केल्या असतील, राहिलं असेल, तुम्हाला जर ते हवं असेल तर त्याचं कमेंटमध्ये सांगा. परत हवं तर आपण ते कव्हर करून घेऊयात. परंतु तुमच्या परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आपण हे जे लेक्चर आहे ते कव्हर या ठिकाणी करत आहोत. यानंतर मित्रांनो पुढं आपण बघूयात स्वरांचे मग किती प्रकार पडतात. तर पहिलं जे आपलं मुद्दा आहे, पहिलं जे आपलं पॉईंट आहे, स्वरांचे प्रकार या ठिकाणी किती पडतात. तर जर आपण पाहिलं तर स्वरांचे 3 प्रकार या ठिकाणी पडत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग ते 3 प्रकार कोणते की स्वरूपानुसार स्वर कोणते आहेत, उच्चारानुसार स्वर कोणते आहेत आणि व्युत्पत्तीनुसार स्वर कोणते आहेत. तर हेही माहिती असणं आवश्यक आहे. जर आपण पाहिलं नंबर 1चा आहे या ठिकाणी स्वरूपानुसार स्वरांचे प्रकार किती आहेत. तर मग स्वरूपानुसार स्वरांचे पण यामध्ये प्रकार या ठिकाणी पडत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग उच्चारानुसार स्वरांचे प्रकार आहेत का, उत्पत्तीनुसार स्वरांचे प्रकार आहेत का, तर हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिलं आहे स्वरूपानुसार स्वरांचे पण या ठिकाणी 3 प्रकार पडतात. स्वरांचे 3 प्रकार पडतात. स्वरांच्या 3 प्रकारामधील पहिला जो प्रकार आहे स्वरूपानुसार स्वर, तर यांचे किती प्रकार पडतात. तर याचेही या ठिकाणी आपल्याला 3 प्रकार पडत असलेलं पाहायला मिळतं. तर मग ह्याच्यामध्ये ऱ्हस्व स्वर आहे, दीर्घ स्वर आहे आणि संयुक्त स्वर. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. ऱ्हस्व स्वर कोणते आहेत, दीर्घ स्वर कोणते आहेत, संयुक्त स्वर कोणते आहेत, त्यानंतर स्वरांचे प्रकार कोणते आहेत, स्वरूपानुसार स्वरांचे प्रकार किती आहेत. तर हे पण परीक्षेमध्ये विचारलं जातं. कोणते कोणते प्रकार आहेत याच्यावर पण प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. तर ऱ्हस्व स्वर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अ, ई, उ, रू, लू आणि ॲ हे ऱ्हस्व स्वरमध्ये येतात. त्यानंतर दीर्घ स्वर जर आपण पाहिले तर आ, ई, उ आणि अ यांचा समावेश दीर्घ स्वरांमध्ये होतो. जर आपण पाहिलं तर अचा समावेश हा ऱ्हस्व स्वरांमध्ये आहे, ईचा समावेश हा ऱ्हस्व स्वरामध्ये आहे, ऊचा समावेश ऱ्हस्व स्वरामध्ये आहे. मग दीर्घ काय आहे की दी, दुसरा ओ, आचा समावेश या ठिकाणी दीर्घ स्वरांमध्ये करण्यात आलेला आहे. दुसरा ई जो आहे याचा समावेश दीर्घ स्वरांमध्ये आहे, ऊचा समावेश दीर्घ स्वरांमध्ये आहे आणि आचा समावेश हा दीर्घ स्वरामध्ये करण्यात आलेला आहे. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. वही पेन असेल तर त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने चार्ट बनवून त्या ठिकाणी पण हा चार्ट जो आहे तो तयार करून ठेवा. कारण हे ट्रिक वाईज दिलेलं आहे, लवकर लक्षात राहील तुमच्या. 1, 2, 3 वेळेस जर तुम्ही याचं वाचन केलं तर नक्कीच हे तुमच्या लक्षात राहून जाईल आणि त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहणारच आहोत पुढे. त्यानंतर संयुक्त स्वरांचं जर आपण पाहिलं तर संयुक्त स्वरांचं काय, एकापेक्षा अधिक स्वरांना मिळून तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे आपण या ठिकाणी म्हणतो. मग एचा समावेश
संयुक्त स्वरामध्ये होतो, ऐचा समावेश संयुक्त स्वरांमध्ये होतो आणि ओ आणि औचा समावेश पण या ठिकाणी संयुक्त स्वरांमध्ये केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग या स्वरांचा समावेश संयुक्त स्वरांमध्ये का आहे, तर एकापेक्षा अधिक स्वरांना मिळून हे स्वर बनलेले आहेत, त्याच्यामुळे यांचा समावेश संयुक्त स्वरांमध्ये या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग ऱ्हस्व स्वराची या ठिकाणी व्याख्या काय आहे? ऱ्हस्व स्वराची व्याख्या जर आपण पाहिली तर ज्या स्वरांचा उच्चार करताना एक मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर या ठिकाणी म्हणतात. एक मात्रा वेळ म्हणजे काय, तुम्ही स्वतः उच्चार करून बघा. अचा उच्चार करण्यासाठी किती वेळ लागतो आणि आचा उच्चार करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो. तुम्ही स्वतः उच्चार करून पहा. अचा उच्चार करण्यासाठी फक्त एक मात्रा एवढाच अगदी कमी वेळामध्ये अचा उच्चार होतो. तर आपण आचा उच्चार करताना थोडासा वेळ लागतो, 2 मात्रा एवढा वेळ लागतो. तसंच दीर्घ स्वराची पण व्याख्या त्या पद्धतीनेच देण्यात आलेली आहे की ज्या स्वरांचा उच्चार करताना 2 मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना दीर्घ स्वर या ठिकाणी म्हटलं जातं. दीर्घ स्वरामध्ये कुठल्याही स्वराचा उच्चार करा तुम्हाला त्या स्वराचा उच्चार करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर ऱ्हस्व स्वरांमधील ज्या स्वरांचा उच्चार तुम्ही कराल अगदी कमी कालावधीमध्ये त्या स्वराचा उच्चार होतो. त्याच्यामुळं व्याख्या पण त्या पद्धतीनेच या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर मग संयुक्त स्वराची व्याख्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. तर बघा मित्रांनो, 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. तर परीक्षेमध्ये संयुक्त स्वर विचारले जातात. कोणते कोणते आहेत? दीर्घ स्वर विचारले जातात आणि ऱ्हस्व स्वर पण तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर पुढे पाहूयात. मित्रांनो, काही समजत नसेल तर कमेंट करून सांगा आणि लेक्चरचा स्पीड जरी कमी आपल्याला करायचा असेल तर त्या पद्धतीनं पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण तुमचा वेळ वाया जाऊ नये या पद्धतीनं मी कव्हर करायला या ठिकाणी ट्राय करत आहे. त्याच्यामुळं काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा, ते आपण करेक्शन करू. जर ह्याच्यामध्ये काही आपल्याला अजून चेंजेस करायचे असतील तर तसंही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे आपला उच्चारानुसार स्वरांचे प्रकार. ठिकाणी दुसरा प्रकार आहे उच्चारानुसार स्वरांचे 2 प्रकार पडतात. तर उच्चारानुसार स्वरांचे 2 प्रकार पडतात. मग ते कोणते कोणते स्वरांचे प्रकार आहेत? तर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. उच्चारानुसार स्वरांचे प्रकार सजातीय स्वर आणि विजातीय स्वर अशा पद्धतीने या ठिकाणी पडतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं व्याख्या या ठिकाणी आपण पाहू शकता की समान उच्चारस्थान असणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हटलं जातं. समान उच्चारस्थान असणारे स्वर जसं की आ आहे, ई आहे आणि उ आहे, ऐ आहे. या ठिकाणी तुम्ही हे पण घेऊ शकता, ऐ असेल, ओ असेल. हे उदाहरणासाठी तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर यांचा समावेश हा सजातीय स्वरामध्ये या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर ई आणि उ समान उच्चारस्थान असणाऱ्या स्वरांना या ठिकाणी सजातीय स्वर म्हणतात. तर दुसरा जो प्रकार आहे याचा जे उपप्रकार आहे याचा, तर याच्यामध्ये विजातीय स्वर कशाला म्हणतात, तर भिन्न उच्चारस्थान असणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे या ठिकाणी म्हणतात. तर याच्या एकदम अपोजिट आपल्याला घ्यावं लागेल. जसं की उ असेल, ई असेल आणि ए असेल. तर उच्चारस्थान कसं आहे, भिन्न आहे. ऊचं उच्चारस्थान भिन्न आहे आणि एचं उच्चारस्थान या ठिकाणी भिन्न असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, आ आणि ई. तर आचं उच्चारस्थान वेगळं आहे आणि ईचं उच्चारस्थान या ठिकाणी वेगळं आहे. तर उच्चारस्थान समान असेल तर सजातीय स्वर म्हणतो आणि उच्चारस्थान भिन्न असेल तर विजातीय स्वर आपण या ठिकाणी म्हणतो. तर उच्चारानुसार स्वरांचे उपप्रकार जर आपल्याला विचारले तर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे 2 उपप्रकार या ठिकाणी पडत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मग पुढचा तिसरा प्रकार आहे या ठिकाणी आपला उत्पत्तीनुसार जे स्वरांचे प्रकार आहेत. उत्पत्तीनुसार स्वरांच्या प्रकाराचे उपप्रकार 2 या ठिकाणी पडत असलेले पाहायला मिळतात. पहिला आहे सिद्ध स्वर आणि दुसरा आहे साधित स्वर.
सिद्ध स्वर आणि साधित स्वर हे उत्पत्तीनुसार स्वरांचे दोन प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. जर याची आपण व्याख्या या ठिकाणी पाहिलं तर जे स्वर स्वतंत्र किंवा मूळ स्वर असतात त्यांना सिद्ध स्वर या ठिकाणी म्हटलं जातं. जे स्वर मूळ स्वर आहेत आणि त्या स्वरांपासून दुसरे स्वर तयार झालेले आहेत त्यांना आपण सिद्ध स्वर या ठिकाणी म्हणतो. तर मूळ स्वरांमध्ये कोणत्या कोणत्या स्वरांचा समावेश होतो तर अ असेल, ई असेल, उ असेल, रू असेल, लू असेल आणि ॲ असेल. तर यांचा समावेश आपल्याला सिद्ध स्वरांमध्ये झालेला पाहायला मिळतो. तर मग अ हे कसं आहे स्वतंत्र वर्ण आहे. जर आला आपण अजून एक काना दिला या ठिकाणी तर आचा आ होतो. त्याच्यामुळं साधित स्वरांमध्ये आ असेल, ई असेल, उ, अ, ए, ऐ, औ आणि औ चा समावेश जो आहे तो साधित स्वरांमध्ये होतो. तर व्याख्या ही त्याचप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मूळ स्वरांपासून बनलेल्या स्वरांना साधित स्वर असे म्हणतात. मूळ स्वर कोणता आहे अ हा मूळ स्वर या ठिकाणी आहे. जर त्याला अजून एक आपण काना या ठिकाणी दिला तर त्याचा हा आ होतो. म्हणून मूळ स्वरांपासून तयार होणाऱ्या स्वरांना आपण साधित स्वर या ठिकाणी म्हणत असतो. तर बघा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. अगदी म्हणजे समजून पण येईल तुम्हाला, एवढंही अवघड नाही आहे. थोडंसं प्रॅक्टिस झाली की तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातील गोष्टी. हे सर्व गोष्टी पाठ पण तुम्हाला या ठिकाणी होऊन जाईल. याचे एक तुम्हाला नोट्स पण मी देणार आहे. शॉर्ट ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी नोट्स पण देणार आहे. ते टेलिग्राम चॅनलला अपडेट केलं जाईल. त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील या ठिकाणी. तर बघा सिद्ध स्वरांमध्ये कसं आहे की सिद्ध स्वर हे मूळ स्वर आहेत. अ हा मूळ स्वर आहे. तर मग अ पासून तयार होणारा दुसरा स्वर कोणता आहे की आ. अ पासून तयार होणारा दुसरा स्वर जर आपण पाहिलं तर आ आहे. म्हणून साधित स्वरांमध्ये मूळ स्वरांपासून तयार होणारे स्वर म्हणजे साधित स्वर असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अगदी सोपं आहे. काही वाटलं, काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा टेलिग्राम चॅनलला मेसेज करा. त्या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर द्यायला नक्कीच त्या ठिकाणी ट्राय करेल. तर हे महत्त्वाचं आहे. जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. स्वरांचे प्रकार असतील, त्या प्रकारांचे उपप्रकार असतील, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. याच्यानंतर दुसरा जो आपलं चॅप्टर असणार आहे व्यंजन. तर व्यंजनाबद्दलची सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर व्यंजनांचे दोन तीन नाव आहेत. त्याला व्यंजनांना आपण हल पण म्हणतो, व्यंजनांना आपण स्वरांत पण या ठिकाणी म्हणतो. काही परीक्षेमध्ये जे आपण सरळ सेवा भरतीद्वारे गट ब च्या परीक्षा असतील किंवा गट क च्या परीक्षा असतील तर त्याच्यामध्ये यावर पण या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. व्यंजनाचं दुसरं नाव काय आहे किंवा खालीलपैकी हल कोणता आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत ते आपण पाहणारच आहोत. ज्यावेळेस मी तुम्हाला टेस्ट देईल त्याच्यामध्ये हे सर्व बाबी आपण कव्हर करणारच आहोत. बघा मित्रांनो, आजच्या चॅप्टरमध्ये जेवढं काही महत्त्वाचं होतं स्वरांमध्ये असेल किंवा वर्णमालेमध्ये महत्त्वाचं काय आहे की एकूण वर्णांची संख्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एकूण वर्ण किती आहेत, त्याच्यानंतर त्यामध्ये स्वर किती आहेत, व्यंजनं किती आहेत, स्वरादी किती आहेत. जर आपण स्वरादीचं या ठिकाणी पाहिलं, स्वरादीचं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि आहाचा समावेश हा स्वरादीमध्ये या ठिकाणी करण्यात येतो. तर ह्या दोनच स्वरादी आहेत. याच्यापेक्षा वेगळं असं काही किंवा यामध्ये काही चेंजेस आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही. आणि आहा ह्या दोन स्वरादी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. स्वरादी जर तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये तर या दोनवरच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त स्वरादीमध्ये असं काही वेगळं नाही आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा राहतो आपला फक्त व्यंजनाचा, की उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. व्यंजनावरचे तुम्हाला काय काय प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. महत्त्वाचं जेवढं आहे व्यंजनांमधले टॉपिक तेवढेच आपण उद्या पण कव्हर करणार आहोत. जर स्वरांविषयी तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, स्वरांविषयी काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. त्या ठिकाणी उत्तर मी तुम्हाला देईल किंवा टेलिग्राम चॅनलला मेसेज करा. त्या ठिकाणी आपण उत्तर द्यायला तुम्हाला त्या ठिकाणी ट्राय करू. तुमचं जो काही अडचण असेल ती सोडवायला आपण या ठिकाणी ट्राय करू.
त्यानंतर वर्ण लक्षात ठेवा. मग याच्यावर जे काही महत्त्वाचे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. तर एकूण वर्णांची संख्या विचारली जाईल, तर ती 52 आहे. क्ष व ज्ञचा समावेश हा व्यंजनांमध्ये करण्यात आलेला आहे 2009च्या शासन निर्णयानुसार. आणि ॲ व अचा समावेश हा स्वरांमध्ये करण्यात आलेला आहे 2009च्या शासन निर्णयानुसार. त्यामुळे एकूण वर्णांची संख्या जी आहे ही 52 झालेली आहे. जर यापूर्वी आपण पाहिलं तर वर्णांची संख्या काही जुन्या पुस्तकात 48 आहे, काही पुस्तकांमध्ये 50 आहे. ते एकूण आत्ता जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर 52 या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. वर्णांची संख्या एकूण 52 झालेली आहे. त्याच्यानंतर एकूण स्वर किती आहेत? तर एकूण स्वर हे 14 आहेत. पारंपरिक स्वर जर आपल्याला विचारलं तर पारंपरिक स्वर हे 12 आहेत. म्हणजे जे मूळ जुने स्वर आहेत, ॲ आणि अ सोडून जे स्वर आहेत ते पारंपरिक स्वर आहेत. एकूण संख्या त्या ठिकाणी 12 असणार आहे. पारंपरिक स्वरांची संख्या ही 52 असणार आहे. तर आता सध्याचे जे मूळ स्वर आहेत हे एकूण 14 असणार आहेत. त्यानंतर पुढे आपण पाहूयात स्वरांचे किती प्रकार पडतात. तर स्वरांचे एकूण 3 प्रकार या ठिकाणी पडतात. परीक्षेमध्ये विचारला जाईल प्रश्न. त्यानुसार कोणते कोणते स्वरांचे प्रकार पडतात? तर स्वरूपानुसार, उच्चारानुसार आणि उत्पत्तीनुसार स्वरांचे असे एकूण 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी पडत असलेलं पाहायला मिळतं. मग त्याच्यानुसार स्वरूपानुसार स्वराचे किती उपप्रकार पडतात? तर 3 उपप्रकार स्वरूपानुसार स्वरांचे पडतात. त्यामध्ये ऱ्हस्व स्वर असेल, दीर्घ स्वर असेल आणि संयुक्त स्वर असेल. तर मग ते कोणते कोणते आहेत, काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. याच्या नोट्स आपण तुम्हाला देणार आहोत. सोबतच याच्यावर तुमची टेस्ट पण होणार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे आपला उच्चारानुसार स्वरांचे 2 उपप्रकार पडतात, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. मग सजातीय स्वर काय? समान उच्चारस्थान असणारे स्वर आणि भिन्न उच्चारस्थान असणारे स्वर यांना आपण विजातीय स्वर म्हणतो. तर समान उच्चारस्थान असणाऱ्या स्वरांना आपण सजातीय स्वर या ठिकाणी म्हणत असतो. त्यानंतर पुढं आपण पाहूयात उत्पत्तीनुसार स्वरांचे 2 उपप्रकार पडतात, सिद्ध स्वर आणि साधित स्वर. सिद्ध स्वर म्हणजे काय की जे स्वर मूळ आहेत आणि मूळ स्वरांपासून तयार होणाऱ्या स्वराला आपण साधित स्वर या ठिकाणी म्हणत असतो. हे लक्षात ठेवा, सोपा आहे. 1-2 वेळेस तुम्ही पाहिलं तर हे सर्व तुम्हाला या ठिकाणी पाठ होऊन जाणार आहे. 2 मिनिटामध्ये सर्व हा जो पहिला चॅप्टर आहे आपण कव्हर करू शकतो. ठीक आहे. याच्यामधले मेन मुद्दे नोट्सचे आहेत, तुम्ही हे काढायला ट्राय करा. मी माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला या ठिकाणी देणारच आहे. चला उद्याचा भागामध्ये भेटूयात, उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. व्यंजनावर उद्या आपण पाहणार आहोत. व्यंजन जर तुमच्याकडं मराठी व्याकरणचं पुस्तक वगैरे असेल तर त्यामध्ये थोडंसं पाहून घ्या. त्याच्यानंतर लेक्चरमध्ये पहा, म्हणजे तुमच्या गोष्टी लवकर लक्षात या ठिकाणी बसतील. जेवढं शॉर्ट ट्रिकनं घेता येईल, जेवढं शॉर्टमध्ये घेता येईल तेवढं शॉर्ट घ्यायला आपण या ठिकाणी ट्राय करत आहोत. मित्रांनो, चॅनलवर परत एकदा सांगतो, तुम्ही जर नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी. सोबतच बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ आल्याच्या नंतर लगेचच नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.